यांना भेटले मी। मनातून जीवापाड प्रेम असताना दुरावा उगाच ताणलास तू। सत्यात चुकला म्हणून सवताची वाटच बदलून टाकलीस। तू त्याच्या सोबत असतीस तर हे समजा घडलं नसतं। कसं आहे ना मंजिरी, चालणारी दोन पावलं इसंगत असतात। चालताना एक पुढं असतया आणि एक मागं असतया, पण पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला कमीपणा नसतोय, कारण त्यासनी ठावं असतंय क्षणात हे समज बदलणार आहे। थांबल्यानंतर आपल्याला एकत्रच यायचं आहे, पण या साध्या साध्या गोष्टी माणसाला समजत नाहीत आणि म्हणून समजा आयुष्य भरकटून जाते। आजी, आजपर्यंत माझं समजा ऐकलंच, आता शेवटचं ऐकशील। काय? तू आता इथे येऊ नकस। आजी, असं का बोलताय तुम्ही? आमचा घटस्फोट झाला असला तरी माझं तुमच्यावरचं प्रेम कमी नाही झालंय। तू परत परत इथं येत राहणार आणि पुन्हा पुन्हा तोच विषय निघणार, त्याच आठवणी निघणार। मी आज शाली नाही, मला आवडत नाही बोलाया ना, मी कुणाची समजूत काढू शकणार। तेव्हा तुझा मार्ग वेगळा आहे, तू आमची नाहीस। याची आता आम्हासनी सवय करून घ्यायला पाहिजे। तुझ्याशिवाय आणि शुभ्राशिवाय जगायला शिकलं पाहिजे। तू आता इथं येऊ नकस। तुझ्या आयुष्यात सुखी राहा। आजी, निघ आता, उशीर होईल तुला। वहिनी, वहिनी, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। सॉरी, मगाशी मी तुम्हाला जे काही म्हणाले ते चुकीचं होतं। म्हणजे तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका। मलाही कळलं नाही, मी अनावधानाने बोलून गेले सगळं। खरं सांगायचं वहिनी तर त्या नीच माणसाने दादाच्या विरोधात तुमच्या बाजूने साक्ष दिली, हे मला अजिबात पटलं नाही। म्हणून मला माहिती आहे मंजुषाताई, आपल्या व्यक्तीला झालेल्या त्रासाची झळ कुणालाच सहन होत नाही। वहिनी, तुम्हाला तर माहितीच आहे, आज मी स्वतःच्या पायांवर उभी आहे ती फक्त तुमच्यामुळे। तुम्ही मला साथ दिली नसती तर आज मी या जगातच नसते।
वहिनी, ह्या केसमुळे दादाचे होणारे हाल बघवत नाही तो. खूप उद्ध्वस्त झालाय तो आणि हे मी खूप जवळून पाहिले. त्याच्यावरच्या प्रेमापोटीच मी बोलून गेले. आय एम सॉरी. तुमच्या बोलण्यामुळे मी दुखावली गेली असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीच नाही. उलट यांची काळजी घेणारी, यांच्यावर माया करणारी एवढी लोक आहेत याचंच समाधान आहे मला. वहिनी, एक सांगू? झालं गेलं विसरू. येते मी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मंजिरी, एकांत, एकांत. हा एकटेपणा, हा एकांत होता नाही हो सहन होत. हे बघा ना, किती दिवस स्वतःवर विरोध करायचे, हसायचं. किती दिवस दुसऱ्यांवर विरोध करायचे, खरा खरा हसायचं. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा सत्याला सामोरं जावंच लागतं. आपल्याच सत्यापासून आपण कसे पळणार संख्ये? मुदोळकर, सत्यजित मुदोळकर चमोर झालंय सगळं. त्यासाठी आमचं नातं इतक्यावर संपणार नाही. प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार. त्याच्यामुळे आमची बायको आमचं घर सोडून निघून गेली. एकटे पडलो आम्ही. डॅडी डॅडी म्हणणार कोणी जन्मलाच नाही. इतकी इकडे पण आम्ही एकट्याच. हा संख्ये पटलं ना आम्ही काय म्हणतो. तेव्हा संख्ये खाल्ल्या मिठाला जागा, खाल्लेल्या गोळीलाही जागा. आणि आमच्यासाठी एक सहचरणी, एक पत्नी, एक बायको घेऊन या कुठून तरी. संख्ये तुम्ही कसं पाहू शकता मला आज सगळ्यात कळलेलं नाही की आपले मालक त्याचं घर भरलेलं होतं. एक पत्नी होती ती आता नाही आणि कितीतरी दिवस साहेब एकटे. हा एकांतवास साहेबांचा तुम्ही कसं काय पाहू शकता? हा सगळ्यात मला न उलगडलेलं कोण आहे? संख्ये तेव्हा तांबडे बाबांचे आशीर्वाद घ्या आणि आमच्यासाठी एक पत्नी घेऊन या, जेणेकरून आमचा हा एकटेपणा, एकांतवास, अकेला पण संपेल. जा, यशस्वी हो. एक अकेला इस शहर में, रात में और दो शहर में. वो दाना ढूंढता है एक ठिकाना ढूंढता है.
अकेला इस पूरे शहर में मी आता थोड्या वेळापूर्वीच ऍडव्होकेट किरणशी बोललो. सत्यजितवरच्या खुनाचा खटला सुरू व्हायला अजून काही दिवस जातील. ही केसही त्याच लढणार आहेत का? नाही, त्या फॅमिली मॅटर्स बघतात. उद्या सत्यजितच्या डिवोर्सचा निकाल आहे. पण दादा तर कोर्टात पोलीस त्याला घेऊन येतील. प्रियंका, पण उद्याच्या निकालाबद्दल काय वाटतं तुला? कस्टडी तर 100% आता वहिनींनाच मिळणार आहे, कारण सत्यजित आता एक कैदी आहे. ऍडव्होकेट किरण म्हणत होता, जर सेल्फ डिफेन्सच्या मुद्द्यावर सत्यजितची केस लढवली गेली तर त्याला कमीत कमी शिक्षा होईल. पण कमीत कमी म्हणजे तरी किती वर्ष? काही वर्ष. किती ते सांगता यायचं नाही. मंजरी, झाली भेट? काय? गुन्हेगाराची वार्तालाप झाला की नाही? म्हटलं इतकी उदास दिसतेस तू. त्याला त्या अवस्थेमध्ये बघून तुला सुद्धा त्रास झाला असेल ना? तुला पाजर फुटला असेल पुन्हा त्याच्यावरच्या प्रेमाचा. असं नाही, वाईट वाटलं त्यांना तुरुंगात बघून. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांना माफ केलंय. त्यांच्या बाबतीत जे काही झालं तो ऍक्सिडेंट होता. जाणून बुजून नाही केलं त्यांनी हे सगळं. शेवटी हत्येचं बाब माथी लागलेच ना. स्वतःबरोबर इतरांच्या नावाला सुद्धा काळीमा फासलाय त्यांनी. माझा निरोप दिलास की नाही त्याला? मी त्यांची विचारपूस करायला गेले होते, कुणाचा निरोप द्यायला नाही. म्हणून का स्वतःला त्रास करून घेतेस तू? त्याच्या कृत्याची स्वतःला शिक्षा नको देऊस तू. आता काय बोलायचं या सगळ्यावर बाबा? आपण या विषयांवर नाही बोललो तर जास्त बरं होईल. माझं तेच म्हणणं आहे. म्हणून हे सगळं विसर यातनं बाहेर पडत. अगं त्याच त्या गोष्टीमुळे अशी किती दिवस दूरत राहणार आहेस तू? माझं ऐक, त्या माणसाला कायमचं विसर आणि स्वतःचं नवीन आयुष्य सुरू कर. असं नाही होत बाबा. काही गोष्टी अशा असतात की कितीही विसरायचं ठरवलं तरी नाही विसरता येत. त्या आठवणींपासून आपण जितकं दूर पळायचा प्रयत्न करतो त्या तितक्याच आपल्या अवतीभोवती घुटमळत राहतात. मला मान्य आहे, मला मान्य असं आठवणींपासून दूर नाही पडता येत. पण म्हणून आपलं सगळं आयुष्य असं निराशेमध्ये घालवण्यात काय अर्थ आहे? बाहेर पडायतून एखादं वाईट स्वप्न समज आणि विसर सगळं.
इतर कोणाची समजूत घालणं एक वेळ सोपं असतं बाबा, पण स्वतःच्याच मनाची समजूत नाही घालू शकत. खरंच खूप अवघड असतं ते. काळजी करू नकोस बेटा. मी आहे ना तुझ्यासोबत आहे. आता यापुढे तुझ्या मुलीचं भविष्य तुलाच घडवायचं आहे. शुभ्रा हीच तुझी प्रायोरिटी राहील यापुढे. त्यासाठी तुला सगळं विसरावं लागेल. त्यातून सगळ्यातनं बाहेर पडावं लागेल. अगदी स्वप्नात सुद्धा गोष्टी येतात कामाने. मला माहिती आहे, मला माहिती आहे तू समजूतदार आहेस. तुला या गोष्टी सांगण्याची काही गरज नाहीये. पण शेवटी मी सुद्धा बाप आहे ना तुझा. यातून तुला बाहेर काढणं माझं कर्तव्य. ऐक कधी फारसं देवदेव केलं नाही. जरा इथे एकटं थांबावं असं वाटतंय. थांबा मग, कारण त्याच्याकडे सगळ्यांनाच देण्यासाठी काही ना काहीतरी आहे. ज्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे त्यांनाही, आणि ज्यांची नाही आहे त्यांनाही. आधी होती माझी श्रद्धा, मग ती नाहीशी झाली. गेले काही दिवस पुन्हा याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावासा वाटायला लागला होता. पण कसं आहे ना अनघाताई, नाकारण्यासाठी देव ही सगळ्यात सोयीची गोष्ट असते. कारण आपण त्याला नाकारलं म्हणून तो काय आपल्याला जाब विचारायला येत नाही कधी. तुझा खूप घट्ट विश्वास आहे. तो असावा याची खूप कारणं दिली आहेत त्यांनी मला. आणि तो नाहीसा व्हावा याची मला दिली आहेत. पण आता ती कारणच नाहीशी झाली आहेत. पण ज्याच्यामुळे नाहीशी झाली आहेत तो तुरुंगात खितपत पडलाय. फार काळ नाही राहणार, विश्वास आहे माझा. इतकं ऑप्टिमिस्टिक असू नये. मला दुसरं काही होताच येत नाही, आणि हा आशावाद त्याच माणसाने शिकवलाय मला. मग आता तो इथे नसताना त्या आशेकडे पाठ फिरवणं म्हणजे दादाचा अपमानच केल्यासारखं होईल नाही का? तुम्ही त्याला भेटायला गेला होतात, काय म्हणाला? शहाणा मला म्हणाला, आता जग उघडं आहे तुझ्यासाठी, हवं तिथे जा. मग काय ठरवलेत तुम्ही? तू जाऊ शकली असतीस. पण अनघाताई, खरंच तुम्हाला इथे स्वतःला बांधून घ्यायची काहीच गरज नाहीये. गेल्या अनेक वर्षात तुम्ही खूप काही भोगले. आता कुठे सत्यजितला जे उत्तर दिलं तेच तुला देऊ? काय? मुस्कट फोडीन. आज मंजूच्या आज ज्या कारणामुळे मी बंधनातून मुक्त झाली आहे, त्याच कारणामुळे तो तुरुंगाच्या बंधनात अडकला. त्याच कारणामुळे त्याची मुलगी त्याच्यापासून हिरावून घेतली जाणार आहे.
मी कुठेही जात नाहीये, हे बरं आहे. हं? आधी आधी स्वतःहून जीव लावायचा आणि मग सांगायचं चालती हो, असं नाही करायचं. असं म्हणतात आई वडिलांच्या पापाची शिक्षा लेकरं भोगतात. माझ्या कुठल्या पापांची शिक्षा तू माझ्या लेकरांना दिलीस रे? माझ्या घरची लक्ष्मी घर सोडून गेली. आणि आता करता सवरता मुलगा तुरुंग. माझ्या वाटणीचे भोग संपले असतील तर एकच कृपा कर बाबा, बोलावून घे मला तुझ्याकडे. पूर्वी जगण्याची उमेद होती, कारण मला माहित होतं माझं नुसतं असणं सुद्धा माझ्या सत्याला बळ देत. पण आता